अमरावती म्हणजे विभागीय शहर। अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा या पाचही जिल्ह्यांचा विभाग म्हणजे अमरावती शहर। अमरावती हे नाव तसं फार पुरातन। अमरावती या शहराची ओळख होते ती मुळातच आई अंबादेवीच्या नावाने। आई अंबा आणि आई एकविरा ह्या दोन्ही देवींच्या नावाने हे अमरावती शहर ओळखलं जातं। श्री अंबादेवी मंदिर ते अकोली हा जुना रस्ता, अमरावती बडनेरा रोडला लागून असलेला दुसरा जोड रस्ता म्हणून याचा उपयोग अनेक अमरावतीवासी नित्यनेमाने करीत असतात। मात्र गेल्या काही वर्षांपासून अमरावती अंबादेवी मंदिर ते शिलांगण मैदान हा रस्ता अगदी खाचखळग्यांनी खराब झालेला होता। यासाठी माजी स्थायी समिती सभापती व विद्यमान नगरसेवक तुषार भारतीय यांनी अथक प्रयत्न केले आणि शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या स्वतःच्या निधीमधून तुषार भारतीय यांच्या निधीमध्ये 10 कोटी रुपये वळते केले आणि या रस्त्याच्या कामाला आता सुरुवात होत आहे। नमस्कार। अंबादेवी पालखी मार्ग जो आहे, जो साईनगर पासून सुरू होतो आणि भूतेश्वर चौकापर्यंत संपतो, त्या रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं भूमिपूजन दिनांक 28 तारखेला रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता आपण रविनगर चौकात ठेवला। मला अतिशय आनंद होतोय की बरेच दिवसापासून या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या सर्व नागरिकांची नितांत इच्छा होती की तो रस्ता चांगला व्हावा। वर्षानुवर्ष तो रस्ता मी खराबच बघितला। आमदार खासदारांनी कोणीच लक्ष त्या रस्त्याकडे दिलं नाही आणि पावसाळा झाल्याबरोबर लगेचच नवरात्र येतं। तो पांदन रस्ता असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचं वाहून जाणं त्याच्यावरून होत असतं आणि म्हणून ज्यावेळेला नवरात्राच्या वेळी अंबाबाईची पालखी सीमोल्लंघनाला निघते त्यावेळी तो रस्ता प्रचंड खड्डायुक्त झालेला असतो आणि म्हणून त्याच्यावर परमनंट काहीतरी उत्तर शोधलं पाहिजे। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली की हा पालखी मार्ग आहे, अंबाबाईची पालखी जाते त्याचप्रमाणे नवरात्रामध्ये त्या रस्त्यावरून साईबाबांची पालखी सुद्धा जाते। त्याच रस्त्यावर पुढे जाऊन स्मशानभूमी आहे, मोठ्या प्रमाणात अंत्यसंस्काराला जाणारी माणसं त्या रस्त्यावरून जात असतात आणि तो रस्ता करणं गरजेचं आहे। हे माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्याच्यावर 10 कोटी रुपये उपलब्ध करून दिले। अंबादेवी मंदिराच्या बाजूला असलेल्या भूतेश्वर चौकापासून तर साईनगर पर्यंतचा हा मुख्य रस्ता, हा रस्ता येत्या काही दिवसांमध्ये अमरावती वासियांसाठी खुला होणार आहे। या रस्त्याचे भूमिपूजन रविवार दिनांक 28 जुलै 2019 रोजी सायंकाळी 7 वाजता शिवाजी कमर्शियल कॉम्प्लेक्स जवळ शिलांगण रोडवरती होत आहे। यासाठी पालकमंत्री डॉक्टर अनिल बोंडे, महापौर संजय नरवणे, आमदार डॉक्टर सुनील देशमुख, आमदार प्रवीण पोटे, उपमहापौर संध्या टिकले, भाजपाचे अमरावती शहराध्यक्ष जयंत डेहनकर आणि महानगरपालिकेचे आयुक्त संजय निपाने यांची प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडत आहे। या सोहळ्याला सर्वांनी अगत्याने उपस्थित राहावे अशी विनंती विद्यमान नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी केलेली आहे। या कार्यक्रमाला नगरसेवक अजय सारस्कर, इंदू सावरकर, चेतन गावंडे, सचिन रासने, प्रणित सोनी, लविना हर्षे, स्वाती कुलकर्णी, रेखा भुतडा, सुनंदा खरड, आशिष अतकरे इत्यादीसह गणमान्य नागरिक उपस्थित राहतील असे सुद्धा तुषार भारतीय यांनी सांगितले। व्हीसीएन ब्युरो, अमरावती।